लाईव्ह, बातमी अशी जी व्यवस्था बदलेल। करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाचे भविष्य बदलवणार, दहिगाव उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने चालवणार, फिसरे येथे जाहीर सभेप्रसंगी आमदार संजय मामा शिंदे यांचं प्रतिपादन। करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेली दहिगाव उपसा सिंचन योजना आपण पूर्ण क्षमतेने चालवणार असून आवर्तन कालावधीमध्ये एखादा पंप जळाल्यास त्याचा परिणाम आवर्तनावरती होतो। त्यामुळे दहिगाव टप्पा 1 येथे अधिकचा एक पंप व कुंभेज टप्पा 2 येथे अधिकचा एक पंप असे 2 पंप आपण जास्तीचे बसवणार असून त्यामुळे एखादा इलेक्ट्रिक पंप जळाल्यास त्याचा परिणाम आवर्तनावरती होणार नाही। योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहील, परिणामी शेतकऱ्यांची बारमाही पिके चांगली येतील। दहिगाव उपसाच्या पट्ट्यातील गावांमध्ये शेतकरी ऊसाबरोबरच केळी या पिकाकडे वळलेले आहेत। आज कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न ते काढतात, ही समाधानाची बाब आहे। इथून पुढेही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणारे पाणी आपण त्यांना पूर्ण क्षमतेने बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देऊ। त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चितच समृद्धी येईल आणि ही समृद्धी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाचे भविष्य निश्चितच बदलवेल, असं प्रतिपादन आमदार संजय मामा शिंदे यांनी फिसरे येथील जाहीर सभेप्रसंगी केलं। यावेळी व्यासपीठावर विलासदादा पाटील, तानाजी बापू झोळ, मनसे तालुकाध्यक्ष संजय बापू घोलप, गणेश भाऊ चिवटे, हनुमंत मांढरे पाटील, भरत अवताडे, अमोल महाराज काळदाते, गौतम ढाणे, राजेंद्र बाबर, सूर्यकांत पाटील, अजित विघ्ने, दत्ता अडसूळ, विवेक येवले, मानसिंग खंडागळे, राहुल कुकडे, सचिन वीर, फिसरे गावातील प्रदीप दौंडे, संदीप नेटके उपस्थित होते। या प्रसंगी हनुमंत मांढरे पाटील, अमोल महाराज काळदाते, विलासदादा पाटील, विवेक येवले, राजेंद्र बाबर, गौतम ढाणे, अजित विघ्ने, डॉक्टर विकास वीर, चंद्रकांत सरडे यांनी मनोगत व्यक्त केले। आभार भरत अवताडे यांनी मानले। परिवर्तन न्यूज लाईव्ह, बातमी अशी जी व्यवस्था बदलेल।